हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. खूप स्पेशल लोकेशनवरून हा व्लॉग सुरुवात करतो आहे, कारण खूप मोठी स्पॉन्सरशिप आम्हाला मिळाली आहे. आम्हाला मिळाला आहे IPLचा कॉन्ट्रॅक्ट, आणि ज्याची तयारीसाठी आम्ही एका ग्राउंडवरती आलो आहे. आणि अशा प्रकारे म्हणजे खूप भारी वाटतं आहे, असं की आपल्याला इतक्या वर्षांमधून खूप मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. कोणतरी हसते आहे. कसं काश 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 हे माझे शब्द खरे ठरत आणि एखादा असा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळो. आम्ही कुठल्या IPLच्या पिचला वगैरे नाही आलं. आम्ही आमच्या घराच्या बॅक साईडला जे गार्डन आहे तिथं त्या गार्डनला रेकी करायला सॉरी क्रिकेट ग्राउंड, तिथं आम्ही फिरायला आलो. आणि हे पीच होतं. म्हटलं चला आज ब्लॉगची सुरुवात एका वेगळ्या पद्धतीने करू. आमचे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना हे लोकेशन माहिती असेल, कारण आम्ही इथं फ्रिक्वेंटली यायचो. आणि इथून दिसणारा सनसेट काय जबरदस्त दिसतं. थोडंसं स्क्रीनवर टच केलं ना, प्रॉपर तुम्हाला सूर्य दिसेल. मस्त आहे. थोड्या चर्चा करायच्या होत्या एक दोन गोष्टीवरती. म्हटलं चल आपण बॅक साईडला जे ग्राउंड आहे तिकडे जाऊ आणि थोडंसं डिस्कशन पण करून घेऊ, थोडी मोकळी हवा खाऊ. कारण आता काय वाढलंय, ऊन खूप वाढलंय, घरामध्ये पण राहून ना गरम होत आहे. त्याच्यामुळे म्हटलं बाहेर निघू, बाहेर पडू. आणि इकडे आल्यानंतर थंड वाटतं, कारण आजूबाजूला सगळी शेती आहे. थंडी वाजते. हा, कारण आता तो फेज आहे ना, हिवाळा संपतोय, उन्हाळा सुरू होत आहे. ग्राउंड वरून आम्ही आलोय डायरेक्ट आता वाकडमध्ये. थोड्या 2-3 वस्तू घ्यायच्या होत्या, पण आज म्हटलं चला थोडी मोकळी हवा खायला आपण निघालो आहे, तर थोडी अजून खाऊ. बट असं दिसतंय की माझ्यासोबत असे बरेचसे लोकांची इच्छा होती आज, की फ्रायडे असल्यामुळे सगळे एकदम बाहेर पडले. अजून 7च वाजले, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. स्क्रीन जरा जास्त ब्राईट आहे, बट खूप गर्दी आहे. कदाचित ऑफिसचा पण टाईम झालेला आहे. आता हिंजवाडीची सगळी ट्रॅफिक इकडे वळलेली आहे. आणि अशा प्रकारात आपण आता वाकडमध्ये वळताना आम्ही ॲक्च्युली आलो आता स्टार बाजारमध्ये. आणि अर्जू इथं उभी, तिला एक प्रश्न विचारतो मी. ह्याच्या एवढ्या सगळ्या वस्तू लावल्या आहे ना, ह्या चाकू सुरा वगैरे, बट मला ह्या काहीच शार्प वाटत नाही. याच्यापेक्षा एक खतरनाक शार्प गोष्ट आहे. ती काय असते त्याचं उत्तर तू दे मला. ती त्याचा ॲन्सर मला दे तू. मी देऊ ॲन्सर? बीवी की जबान. काय खतरनाक रिॲक्शन, लगेच ओळखलं तू ना, म्हणजे एकदम. आणि बघ ना, स्टार बाजारला आले, काहीच गर्दी नाही आहे, पण स्टार बाजारची गर्दी सगळी या साईडला व्हेजिटेबल्स घ्यायला. म्हणजे लोक स्टार बाजारमध्ये फक्त व्हेजिटेबल्स घ्यायला येतात. घ्या. आम्ही खूप लांबून आलो आहे, खूप दमलो आहे, त्याच्यामुळे आल्या आधी आता ज्यूस लागणार आम्हाला. ॲक्च्युली लागली होती आम्हाला ताण पाण्याची, बट समोरच ज्यूस दिसला. म्हटलं चल ज्यूस पिऊया आज. पाणी थोड्या वेळाने जर वाटलं तर बॉटल घेऊ, नाही तर आपण घरी जाणारच आहे. प्राची सायलीला कॉल केला होता, बट त्यांचे मम्मी पप्पा पण आले, त्याच्यामुळे थोडंसं मुश्किल आहे आज भेटणं. बट ठीक आहे. अजून एक गोष्ट अशी की आम्ही इथं बसलो आहे ना, तर या शॉपच्या समोर इथं सगळी लाईट्स आहे. आणि आम्ही थोड्या दिवसापासून आता मी IT वरचे जे व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यामध्ये मला एक गोष्ट जी कमतरता वाटते ती म्हणजे लाईटची. आणि असं वाटते ना की जे व्हिडिओ बनवायचे आहे ना, जसे आता माझी स्किन चमकते आहे, इथं येऊन पण दुपारचं म्हणजे संध्याकाळच्या टायमाला थोडं वीकडेजमध्ये येऊन फ्रेम लावू शकतो. नाही, तेच सांगतो ना, वीकडेजला जेव्हा गर्दी नसेल फ्रेम लावू शकतो. 10 मिनटाचा व्हिडिओ इझिली रेकॉर्ड करू शकतो. हां, एवढी गोष्ट आहे की माईक घ्यायला लागेल, म्हणजे बाजूला किती जरी पब्लिक असेल तरी मग आपल्याला टेन्शन नाही. काय वाटतं? एक एक्सपेरिमेंट करायचा. हां, मग तो पण आहे ना, कारण तो पूर्ण रूमचा सेटअप करायचा आहे मला. एकदम बॉडी बनवूनच आहे आता वरती. जस्ट आता घरी आलोय. घरी मस्त तांबडा पांढरा बनवलाय. मी व्हॉट्सअपला स्टोरी सुद्धा टाकली होती. आणि बट येताना तरी असं वाटलं की कमी पडेल, म्हणून बॅकअपला एक बिर्याणी घेऊन आलोय. आणि आता त्याच्यावर ताव मारू डबल. पांढरा रस्सा एकदम मस्त झाला होता. फर्स्ट टाइम अटेम्प्ट होता आमचा, बट खतरनाक झालाय. तू पाणी घेऊन आले, मला वाटलं तू चहा घेऊन येते. तुझे होतोय म्हणजे गॅसवरती आहे, उकळतोय. अशा प्रकारे आमच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि मी अजून माझा चेहरा दाखवू शकत नाहीये, कारण तो खूप सुजलेला वाटतोय मला. म्हणजे एवढ्या गाढ झोपेमध्ये गेलो होतो मी की मी सांगू शकत नाही. म्हणून आता तुम्ही आई आणि अर्चूला बघताय. चहा गेला 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 उतू गेला. परत बोल, काय बोलली? दुसरे कसेही दिसले ना हाँ. तरी आम्ही दाखवू, पण आम्ही चांगले दिसत असेल तरच आम्ही दिसणार. हाँ, तो मैं प्राइम फेस हूँ ना अपने चैनल का, इसलिए वो शक्ल अच्छी जानी चाहिए. हाँ, मी मगाशी बोललो तेव्हा आई हसली नाही. आता बरोबर हसायला येतंय तुला. तू पार्टी चेंज कर लिया है तू. ये चीटिंग है दया, चीटिंग की है तुमने मेरे साथ. इकडे बघ, इकडे तू इकडे ये. पार्टी बदल करून टाकलेली तू.
आता आपल्याला इथं छळ करायचंय दोघांना मिळून. हा लक्षात ठेव. करतोय तो कमी आहे का? काय काय करतोय तो कमी आहे का? म्हणजे काय छळ करतोय तुझा असा? करतोय. काय करतोय? ऑफ स्क्रीन. ऑफ स्क्रीन. हिरा किचनमध्ये का? मला काय माहिती ती बाउन्स होणार तिकडे जाणार. डोमेस्टिक व्हायलन्स कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालंय. आई आहे ना मागच्या अर्धा तासापासून विंडोच्या बाहेर बघते. काय बघते माहिती नाही. आता आपण विचारू. एवढे आलं मागच्या अर्धा तासापासून तू खिडकीच्या बाहेर बघते. काय दिसतंय तुला सांग मला. भाज्या घ्यायला. अरे ती त्या तर आत्ता आल्या. तू अर्ध्या तासापासून म्हणजे ती तुझ्या मागे 5 मिनिटापासून उभी आहे. तुला कळालं नाही इतकी टक लावून. तू मिस करते का घरी? आपल्या गावाला मिस करते का तू? जायचंय का? उद्या जातोय मी. यायचं असेल तर सांग. तुझ्याकडे चान्स आहे. पण मग पटकन बोलायचं कारण मी तिकीट बुक करणार आहे. माझं तिकीट झाल्यावर मग नाही ना. म्हणजे दबाव नाही आहे माझा की चल तू माझ्यासोबत. तुला यायचं असेल तर चल मी घेऊन जाईल. सांग कारण हे इथून बघण्यापेक्षा चल तुला आपण आपलं गावचं शेतच बघूया आता खाली जाऊन. बोल 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 पटकन बोल. संध्याकाळचे वाजले 6 आणि आत्ता जाऊन कुठेतरी आंघोळ केली. म्हटलं आता चेहरा थोडा टवटवीत झाला आहे माझा म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे तरी. तर त्याच्यामुळे आपण कॅमेऱ्यामध्ये त्याला दाखवू शकतो. आणि अशा प्रकारे आमचा संध्याकाळचा चहाचा टाईम झाला आहे. माझ्या आंघोळीसाठी थांबली होती. मगापासून कुरकुर करते. भूक लागली म्हटलं तुला भूक नाही लागली तुला चहाची तलब लागली. भूक लागली मला. मग खाल्लं की ॲपल खाल्लं हिने. त्याच्यानंतर अजून काहीतरी खाल्लं. मला डब्याचा आवाज आला होता. शेव का काहीतरी खाऊन झालेलं आहे. तरी आता चहासोबत काही ना काहीतरी घेणार आहे. ॲक्च्युली माझं ऑफिस चालू आहे आणि खूप काम पडलं आहे आज. म्हणजे 11 वाजेपर्यंत मला हालता येणार नाही. होप सो थोडं लवकर संपेल. थोडं जेवायचा एक ब्रेक भेटेल. कसं आहे आम्ही आमच्या ऑफिसची जास्त रुटीन शेअर नाही करत आणि दाखवत नाही कारण बऱ्याचशा पॉलिसीज असतात. बट एक गोष्ट तर सांगू नक्की शकतो. जेव्हा कधी असे इश्यू होतात ना जसं आमच्या याच्यामध्ये IT च्या भाषेमध्ये आपण बोलतोय फाटलं. तर आज आमच्या याच्यामध्ये फाटलेलं आहे. त्याच्यामुळे मॅनेजरपासून सगळे लोक आज कॉलवरती आहे. मी पण आहे. आणि मग त्याच्यामुळे एकदा का काही फाटलेलं असलं ना की सगळं तुम्हाला जागेवर येतं कारण तुम्ही एका जागेवरून हलू शकत नाही. त्याच्याप्रमाणे आज चहा टेबलवर होतोय. म्हणजे आम्ही टेबल घेतला होता तेव्हा ठरवलं होतं की टेबलवर बसून कुठलीही वस्तू आपण फक्त माझ्यासाठी अप्लाय होतो. नाही असं नाहीये. तो बाकीच्या लोक आजपासून तुला ब्लॉग मध्ये मी तुला सूट देतो की कोणीच नाही बसणार पण तू ह्या टेबलवरती जेवायला चहाला सगळ्या गोष्टी भेटू शकतात. दे दे आज मेरा क्या बोलता है ना मैं खुश हूँ आज. दे दिया व्हॅलेंटाईन वीक चालू आहे. दे दिया तुझे गिफ्ट. सकाळी काल रात्रभर मी 11:30 पर्यंत लॉग इन होतो. त्याच्यामुळे व्लॉग एडिट करायचा राहिला. आज एडिट करतोय आणि सकाळी येऊन माझ्यावरती तुम्हाला बोलू देत नाही ना मी तुला बोलू देत. दादागिरी करते. इससे अच्छा और क्या एंड हो सकता है व्लॉग का. तेरी म्यूजिक अरे पाडला मोबाईल.